फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल एज्युकेशन मंत्रा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगणार आहे ती अल्बेंडाझोल जे आहे ड्रग त्याचे साईड इफेक्ट्स अँड यूजेस. तर अल्बेंडाझोल ड्रग हे आपण कशासाठी यूज करतो. अल्बेंडाझोल एक दोन फॉर्ममध्ये आहे, एक म्हणजे सस्पेन्शन आणि दुसरं म्हणजे टॅबलेट. तर हे यूज होतं वॉर्म्सला किल करण्यासाठी. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल एक्झॅक्ट काय. ओके, तर आपलं जे गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट आहे, म्हणजे आपण जे खातो आणि आपला हे जे अन्न पास होतं स्टमकमध्ये, तो जो आपला ट्रॅक्ट आहे, तर त्याच्यामध्ये खूप सारे वॉर्म्स असतात, लाईक मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ओके, त्याला आपण हेल्मेंटिक्स म्हणतो. तर अल्बेंडाझोल ॲक्ट्स ॲज अन अँटी हेल्मेंटिक्स. ओके, म्हणजे ते त्यांना किल करतं, जसं की मराठीत जंत बोलतो आपण, राईट. तर बेसिकली हे बेबीजमध्ये होतं की जे पण जास्त माती म्हणजे याच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात किंवा अनहायजेनिक कंडिशन्समध्ये राहतात वगैरे, किंवा नॉर्मली होतं बेबीजमध्ये पण. सो ह्या दोन गोष्टी आहेत. तर त्यामध्ये अल्बेंडाझोल सस्पेन्शन जे आहे ते आपण बेबीजसाठी यूज करतो, राईट. आणि अल्बेंडाझोल टॅबलेट ABZ-400 हे आपण नॉर्मली अडल्टसाठी. तर अल्बेंडाझोल सस्पेन्शन जे आता माझ्या मेडिकलमध्ये आहे तेच एक एक्झाम्पल मी तुम्हाला देते. दॅट इज ॲबेंडॉल प्लस, यू कॅन सी, राईट. सो इट इज 200 मिलीग्रॅम विच ऑल्सो कंटेन्स आयव्हरमॅक्टिन 1.5 मिलीग्रॅम, राईट. सो ज्या मुलांचं वय म्हणजे 1 ते 2 वर्ष किंवा त्यांचं वेट आपण सांगू 20 kg पर्यंत किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल वेट, तर त्यांना आपण 200 मिलीग्रॅम डोस देऊ शकतो, राईट. याच्यापेक्षा जास्त द्यायचा नाही. आणि तो 2 वीक नंतर आपण दुसरा डोस देऊ शकतो. 2 वीक नंतर दुसरा का द्यायचा, त्याच्यामागे रिझन असं आहे की ते जे जंत असतील त्यांचे काही एग्स आपण बोलतो, अंडे जे असतील आपल्या ट्रॅक्टमध्ये, तर ते पण किल व्हायला पाहिजेत, मरायला पाहिजेत. तर त्यासाठी आपल्याला दुसरा डोस पण द्यावा लागतो, राईट. तर त्यामुळे लहान मुलांमध्ये आधी 200 मिलीग्रॅम या वीकमध्ये आणि 2 वीक नंतर परत दुसरा 200 मिलीग्रॅम. आणि ज्या मुलांचं वेट जे आहे ते अबाउट 20 kg आहे, तर 20 kgपेक्षा जर जास्त वेट असेल तर आपण 400 मिलीग्रॅम डोस यूज करतो टॅबलेट फॉर्ममध्ये, राईट. तर टॅबलेट फॉर्ममध्ये जो डोस देतो आपण, तो पण जर ह्या वीकमध्ये मी 400 मिलीग्रॅम दिला, तर तो 2 वीक नंतर दुसरा 400 मिलीग्रॅमचा डोस आपण द्यायचा. आणि अल्बेंडाझोल हे तसं तर काही असं जास्त साईड इफेक्ट्स नाही आहेत, बट मोस्ट ऑफ द जर कोणाला सूट झालं नाही तर डिझीनेस, फटीग, वॉमिटिंग इट मे क्रिएट, राईट. म्हणजे असं होऊ शकतं. आणि शक्यतो अल्बेंडाझोल जेव्हा आपण घेतो तर तेव्हा ट्राय करायचं की रात्री आपलं जेव्हा जेवण होतं, जेवण झाल्यानंतर जेव्हा आपण हाय फॅट फूड घेतो, लाईक मिल्कसोबत असेल, तर रात्री जेवण झाल्यानंतर तो डोस घ्यायचा. त्याचं रिझन असं आहे की रात्री जे जर्म्स असतात ते ट्रॅक्टमध्ये जागे असतात, लाईक. तर त्यामुळे रात्री डोस घेणं इट इज व्हेरी बेनिफिशियल. म्हणजे ते किल करण्यासाठीचा जो टायमिंग असतो तो मेन आहे, असं होतं. देन नेक्स्ट आहे अल्बेंडाझोल. हे सेफ आहेच, जसं मी तुम्हाला बोलले. याचे साईड इफेक्ट्स पण आहेतच. असं नाही आहे की मेडिसिन तुम्ही कुठलेही घ्या, बट डोसेसमध्ये जर घेतले इफेक्टिवली दॅट विल वर्क अँड इट वोंट गो फॉर एनी साईड इफेक्ट्स. पण जर ते तुम्ही अति घेत गेलात तर इट विल डेफिनेटली ॲक्ट्स ॲज अ पॉयझन. सो कुठलं पण तुम्ही जे मेडिसिन्स असाल ते कन्सल्ट करून आणि व्यवस्थित डोसेस जे आहेत दिलेले त्यावेळेसच तुम्ही घेतलेले बेटर राहते. ओके, सो ह्या केसमध्ये अल्बेंडाझोल कोण नाही घेऊ शकत. तर अल्बेंडाझोल तर तसं सेफ आहे, बट ज्यांना लिव्हरचा इश्यू आहे, ओके, तर त्या केसमध्ये खूप व्यवस्थितपणे काळजी घेऊन अल्बेंडाझोल हे घेतलं पाहिजे, राईट. त्यामुळे त्यांची सिस्टीम पण त्यांना तेवढी साथ देणं इम्पॉर्टंट आहे.
दिस इज वन इन्फॉर्मेशन. अँड अगेन इफ वी मिस द डोस, म्हणजे जर तुम्ही डोस मिस झालात, आता सपोज तुम्हाला 2 डोस घ्यायला सांगितले अँड समटाईम्स इट हॅपन्स की नंतर तुमच्या लक्षात राहत नाही, तर डोंट वरी, यू कॅन कंटिन्यू दॅट डोस आफ्टर ऑन दॅट डे. म्हणजे जेव्हा तुम्हाला माहीत झालं आहे त्या दिवशी तुम्ही तो डोस कंटिन्यू करू शकता. ओके. सो दिस इज द इन्फॉर्मेशन अबाउट द अल्बेंडाझोल. आणि मेन आहे जे तुम्ही कुठलंही मेडिसिन्स घेताय लाईक अल्बेंडाझोल ऑल्सो, सो एकदा कन्सल्ट करून घेतलेलंच बेटर आहे. आणि मेन रिझन फॉर ओपनिंग दिस चॅनल इज दिस ओनली की जेव्हापासून मी शॉप ओपन केलं आहे की आय एम रिअलायझिंग दॅट पेशंट्स असे आहेत, म्हणजे लोक कसे आहेत की दे आर नॉट अवेअरिंग अबाउट द मेडिसिन्स नॉलेज अँड ऑल, राईट. everyone is not aware of this information, so this information needs to go to the people, like कुठली टॅबलेट घेतल्याने काय होतं, त्याचे साईड इफेक्ट्स काय, त्याचे कॉन्ट्राइंडिकेशन्स काय. लाईक बाहेरच्या कंट्रीमध्ये जर तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल कुठल्या टॅबलेट रिलेटेड, तर त्यांचं एक म्हणजे डिपार्टमेंट असतं. लाईक आता आपलं कसं एअरटेल किंवा याचं आहे ना टोल फ्री नंबर, तसं फार्माकोव्हिजिलन्स सिस्टीमसाठी असतो की तुम्ही जेव्हा कुठेही तिथे जर कॉल केला तर यू विल गेट अन राईट इन्फो अबाउट दॅट मेडिसिन्स. ओके. सो आय एम ट्राईंग टू डू दॅट ओनली. सो तुम्हाला कुठलीही इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा कसली हेल्प असेल तर यू कॅन कनेक्ट मी ॲट एनी टाईम. ओके. थँक्यू. प्लीज कमेंटमध्ये सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला तो खरंच इम्पॉर्टंट होता का, अँड हाऊ इट विल बी गोइंग टू बी इफेक्टिव्ह इन युअर रूटीन वर्क. सो थँक्यू. बाय बाय. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये आय विल प्लॅन फॉर इन डिफरंट मेडिसिन. बाय.